Good morning everyone. I am Tejasvita. I am a psychological counselor and I am a nutritionist also. मी आज तुम्हाला 2 ते 6 वर्षाच्या मुलांना डिसिप्लिन कसं शिकवायचं हे सांगणार आहे. आपल्याला असं वाटते की मुलं इतके लहान आहेत, त्यांना काय डिसिप्लिनची गरज आहे, पण असे नाही. मूल जेव्हा स्कूलमध्ये जाते तेव्हा त्याला डिसिप्लिनची खूप गरज असते. पहिला डिसिप्लिन म्हणजे रात्री सगळ्यांनी लवकर झोपायचे आहे आणि सगळ्यांनी लवकर उठायचे आहे. जर घरातले सगळेच रात्री लवकर झोपत असतील तर मुलंसुद्धा लवकर झोपतात आणि लवकर उठतात. माझ्या एका मैत्रिणीने तिचा एक्सपिरियन्स खूप छान शेअर केला. ती म्हणाली, आमच्या घरातला एक रूल होता की रात्री 9 नंतर कुणीही TV बघायचं नाही. हा एक रूल होता. पण मी त्या दिवशी मुद्दामच रात्री TV बघत बसले. मुलं आणि मुलांचे पप्पा आले आणि म्हणाले, बापरे मम्मा तर TV बघत आहे. मग ते मम्माला विचारतात, मम्मा अगं हा तर आपल्या घरातला रूल नाही आहे. रात्री TV 9 नंतर कोणीही TV बघायचं नाही, मग तू का बघत आहे? मम्मा म्हणाली, सॉरी इट विल बी नॉट हॅपन अगेन. मग पप्पा म्हणाले, उद्या आपण सगळेजण आईस्क्रीम खायला जाणार आहोत, पण मम्माला न्यायची नाही. मम्मा म्हणाली, सॉरी मला पण येऊ द्या. मग दुसऱ्या दिवशी मम्मा गाडीपर्यंत गेली पळत की मला पण येऊ द्या, पण त्यांनी काही तिला नेलं नाही. अशा प्रकारे लवेबल माहोल क्रिएट करून त्यांनी रूल कसा फॉलो करायचा हे तिने खूप छान पद्धतीने सांगितले. तसेच काही मुलं काय करतात, जेवायचं ताट वाढून दिलं की ते फेकझोक करतात, अन्नाची फेकझोक करतात. अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्ही ते ताट किचनमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि त्या बाळाला म्हणायचे आहे की आता तुला डायरेक्ट रात्री 6 वाजता जेवायला मिळणार आहे, त्याच्यात तुला काहीही मिळणार नाही. मग थोड्या वेळानंतर त्याचा राग शांत झाल्यानंतर तो जर म्हणायला लागला की मला हे करून दे ते करून दे, तर त्याला करून द्यायचे आहे आणि त्यानंतर त्याला समजून सांगायचे आहे अन्नाचे महत्त्व. त्याच्या आधी तुम्ही पण चिडचिड करायची नाही, म्हणजे तो चिडचिड करणार नाही. तसेच काही मुलं काय करतात, नवीन खेळणे आणून दिले की ते फेकतात, मोडतोड करतात. परत आपण नवीन आणून देतो, परत ते मोडतोड करतात. अशा वेळेस काय करायचं आहे, त्यांना एक खेळणे आणून दिल्यानंतर दुसरे खेळणे लगेचच द्यायचे नाही, म्हणजे त्याला त्याचे महत्त्व कळले पाहिजे. तसेच काही मुलं आंघोळीला जाताना टॉवेल विसरतात. तसेच त्यांना अशी सवय लावली पाहिजे की कपडे घालूनच बाहेर यायचे आहेत. बऱ्याचदा मुलं काय करतात, कपडे न घालता तसेच बाहेर येतात, एक हॉलमधून एक चक्कर मारून येतात. ही पण सवय चुकीची आहे. त्यांना जर अशी सवय लावली कपडे घालून बाहेर यायची, तर एखाद दिवशी ते चुकून जरी बाहेर आले तरी त्यांना कसं तरीच वाटतं. त्याच्यामुळं हा नियम त्यांना सांगायचा आहे. तसेच मुलांना 4 चौघात रागवायचे नाही. 4 चौघात त्यांची तारीफ करायची, त्यांची प्रेज करायची आणि एकट्याला रागवायचे आहे. अशा जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात नक्कीच बदल होणार आहे. थँक्यू सो मच.